हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। तर आज मी तुम्हाला इथे नथनी डिझाईन दाखवणार आहे। तर मी इथे पेनाच्या साहाय्याने ड्रॉ करून घेतलेली आहे नथनी, आणि इथे मी फॅब्रिक ग्लू लावून डायमंड चिपकून घेत आहे। ग्लू सुकल्यावरच आपल्याला इथे वर्क करायचं आहे, म्हणजे इकडे तिकडे डायमंड निसटणार नाही। आणि जरी तुम्ही लगेच वर्क चालू केलं तर थोडासा डायमंड हल्ला तरी तुम्ही हाताने व्यवस्थित करून घेत जा त्याला। तर इथे मी लगेच वर्क चालू केलेलं आहे। दोन व्हाईट कलरचे बीट घालत आहे मी। आपण मोती जसे घेतो तसे त्या मोत्यांमध्ये पण आपला स्टोन चिपकून जाईल, फिट होऊन जाईल। इथं माझ्याकडून हल्लाय थोडासा, तर मी त्याला व्यवस्थित करून घेते। वर्क करता करता त्याला व्यवस्थित करत राहायचं आहे आपल्याला। इथं माझी फर्स्ट लेअर कंप्लीट झाली आहे, तर मी पुन्हा व्यवस्थित करून घेतला। इथं पुन्हा मी फॅब्रिक ग्लू लावून घेत आहे, कारण मला इथे डायमंडची चेन लावायची आहे, स्टोन चेन। तर तिचा अगोदर तुम्ही माप घ्यायचं आहे, नंतरच कट करायचे। मी इथे माप घेतलं होतं अगोदर आणि नंतर कट केलं। एका साईडने स्टोन खाली ठेवायचा आहे आणि एका साईडने थोडासा एक स्टोन वरती घ्यायचा आहे, पण माझ्याकडून एक स्टोन कमी आलाय, तो सेमच आले दोन्ही साईडनी। एका साईडने जर वर घेतला एक स्टोन म्हणजे मग तो आकार छान दिसतो, आणि इथं माझ्याकडे सेम आलेत आज। आता साईडनी मी व्हाईट कलरचे मोती लावणार आहे। जास्तीत जास्त वर्क मी इथं व्हाईट कलरचंच करून घेत आहे। दोन मोती घालून घ्यायचे आहे आपल्याला। या अगोदरही मी एक नथनी डिझाईन टाकलेली आहे यूट्यूबवरती, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तिथे पण मी खूप छान आणि सोप्या पद्धतीने दाखवली आहे नथनी डिझाईन कशी बनवायची ते। इथे तुम्ही गोल्डन मोती पण यूज करू शकता। तुमच्या चॉईसनुसार तुम्ही कोणतेही कलर किंवा साईजमध्ये मोती चूज करू शकता। दोन बीट घालत जायचे आहे आपल्याला। इथे कंप्लीट करून घेतलेला आहे मी। इथे जर टोक येत नसेल तर आतमधून दोरा काढून पुन्हा एक मणी वरती घ्यायचा आहे। इथं मी ग्लू लावून चिपकून घेतला आहे एक स्टोन। साईडनी आता मी शुगर बीट घालत आहे, व्हाईट कलरचे आणि गोल्डन कलरचे, असं मी कॉम्बिनेशन करणार आहे इथे। एक शुगर बीट घालून घेत आहे मी। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी काही जे नवीन व्हिडिओ टाकेल त्यांची तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल। आणि तुम्ही चॅनलला एकदा नक्की विजिट करू शकता, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या चॅनलवरती खूप छान आणि सोप्या पद्धतीने आरी वर्क शिकवलं जात आहे। फर्स्ट लेअर कंप्लीट करून घेतली आहे। इथे मी एंड नॉट टाकून घेते। इथे पण मी व्हाईट कलरचे मोतीच घेतलेले आहेत। दोन मोती ॲड करत जायचे आपल्याला इथे पण। चंद्रकोर वगैरे बरेच असे व्हिडिओ टाकलेले आहेत मी, बाळाचे पाऊल, बटरफ्लाय, तुम्ही नक्की पाहू शकता आपल्या चॅनलवरती। ते एंड नॉट टाकून घेते मी। एंड नॉट कधी पण आतल्या बाजूने द्यायची, म्हणजे मग ते सर्कल आहे जो चुकणार नाही। इथे मी आता व्हाईट कलर आणि गोल्डन कलर असं कॉम्बिनेशन घेणार आहे।
इथे साईज मी लहान मोठी घेतली आहे, तुम्ही सेम घेऊ शकता किंवा मग फक्त व्हाईट कलर किंवा फक्त गोल्डन कलर असे पण मोती लावू शकता. पिकॉक डिझाईन पण टाकलेली आहे मी आपल्या चॅनलवरती, तुम्ही पाहू शकता. इथे मी एक व्हाईट कलरचा मोती आणि एक कट पाईप्स घेणार आहे गोल्डन कलरचा. तुम्ही फक्त व्हाईट कलरचे मोती किंवा गोल्डन कलरचे मोती किंवा मग कट पाईप्स असं घेतलं तरी पण चालेल सिंगलमध्ये. पण मी एक बीट आणि एक कट पाईप असं घेत आहे. खूप छान लुक येईल पहा याच्यामुळे. जो काही शेप आपण ड्रॉ केलेला आहे त्या शेपनुसारच आपल्याला लाईननुसारच वर्क करत जायचं, म्हणजे आपलं वर्क खराब होत नाही, बिघडणार पण नाही साईज वगैरे शेप. एक कट पाईप एक व्हाईट मोती असं मी इथं टाकत चालले आहे. इथे मी 3 छोट्या साईजचे मोती आणि चौथा मोती व्हाईट कलर असा घेत आहे इथे लटकन बनवण्यासाठी खाली नथनीचे, आणि एंड नॉट टाकून घेत आहे. इथं सेकंड लेअर पण बनवली आहे मी. असे 3 करायचे आहेत आपल्याला लटकन. इथे एंड नॉट टाकून घेत आहे मी लास्ट. जोपर्यंत आपलं वर्क कंप्लीट होत नाही तोपर्यंत धागा कुठेही कट करायचा नाही आहे. तर वर्क कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.